सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. नमस्कार. आज मी तुम्हाला आमच्या घरच्या बागेतील 2 झाडं दाखवणार आहे. जास्वंदाचं झाड आणि निंबूचं झाड. सर्वात आधी हे आहे जास्वंदाचं झाड. या झाडाला खूप सुंदर फुलं येतात. रोज सकाळी याला पाणी घातलं की झाड ताजं राहतं. जास्वंदाची फुलं देवाला पण अर्पण करता येतात, म्हणून घरात हे झाडं खूप उपयोगी आहे. माझ्या घरी सर्व प्रकारच्या जास्वंदाचे झाडं आहे. लाल पण आहे जास्वंद, पांढरं पण जास्वंद आहे, पिवळं पण जास्वंद आहे आणि गेंदा रेडवालं पण जास्वंद आहे आणि सिंगलवालं रेडवालं पण जास्वंद आहे. आता हे आहे निंबूचं झाड. या झाडाला छोटे छोटे निंबू लागतात. घरात स्वयंपाकासाठी, शरबतासाठी निंबू खूप उपयोगी पडतात. झाडाची काळजी घेतली तर वेळेवर पाणी दिलं तर निंबू चांगले लागतात. घरात अशी झाडं लावली तर वातावरणही छान राहतं आणि आपल्यालाही ताजेपणा वाटतो. तुम्हालाही अशी झाडं आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या घरच्या निंबूच्या झाडावर चिमण्यांनी छोटंसं घरटं बांधलं. तिच्या रांगोळी काढत आहे. मम्मीच्या सारखी तिची मम्मी जशी रांगोळी काढते ना, श्रीजा पण रांगोळी काढून बघत आहे. माझं बोट धरून आणलं तिने मला इथे बसायला. मम्मी मी रांगोळी काढते, तू बघ. बघा किती सुंदर रांगोळी काढते माझी श्रीजा. बघा तुम्ही सगळेजण बघा आणि लाईक करा, कमेंट करा. काय एवढी छोटीशी मुलगी रांगोळी काढते. तिला खूपच शौक आहे रांगोळी काढायचा. श्रीजाला रांगोळी काढायचा खूपच शौक आला आहे. पूर्ण रांगोळी तिने सांडवली. तुमच्याकडे छोटे मुलं आहेत ते असे करतात का बरं? कमेंटमध्ये नक्की सांगा मला. बघा, नजर हटी दुर्घटना घटी. श्रीजा, ए श्रीजा, इकडे बघ बेटा. श्रीजा, इकडे बघ बेटा. श्रीजा खूपच सुंदर रांगोळी काढली. तुमचे मुलं असे करतात का? नक्की सांगा. तुम्हाला साबुदाण्याच्या वड्यांची रेसिपीज करून दाखवणार आहे. हे उकडलेले आलू आहे, याला छान मॅश करून घेतले. त्यामध्ये साबुदाणा टाकला, शेंगदाण्याचा भुरका टाकला. हे बघा छान मिक्स करून घेतले. यामध्ये आपण आता पूर्ण साहित्य टाकणार आहे. नुसार तिखट, चवीनुसार मीठ, थोडे जिरे असं छान मिक्स करून घ्यायचं आणि असे छान छोटे छोटे वडे करून घ्यायचे आणि त्यानंतर तेलामध्ये फ्राय करायचे. छान लाल होईपर्यंत फ्राय करायचे, जेणेकरून ते कुरकुरीत होणार. बघा हे वडे कुरकुरीत तळून तयार झालेले आहे. पहिले पहा हल्ला घ्यायचा. तुम्ही पण या सगळे वडे खायला प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. माझ्या चॅनलवर या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमचे काही पण प्रश्न असतील तर इनबॉक्समध्ये नक्की विचारा. बाय बाय. भेटूया आता पुढल्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. बाय.